ब्रेकिंग बातमी पाहूयात पावसासंदर्भातली। संभाजीनगरातील कुरण, पिंपरी आणि आपे गावातील गोदावरी नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे मुख्य रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। त्यामुळे पिंपरी या गावाचा संपर्क हा पैठण तालुक्यापासून तुटलेला आहे। परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे घराघरात पाणी शिरण्याची भीती ही देखील आता वर्तवण्यात येते आहे। आणि आज संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। कृष्णा, सध्या संभाजीनगरमधली पावसाची परिस्थिती काय आहे आणि कशा प्रकारे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे? संभाजीनगर जिल्ह्यात पैठण आणि इतर भागात काल रात्री मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालाय। मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि आपत्कालीन 9 दरवाजे हे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जायकवाडी धरणातून 1,13,184 क्युसेक्स एवढा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे हे कुरण पिंपरी गाव जे आहे त्याचा जो पूल आहे, जो गोदावरी नदीवरचा आहे, तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे। जर अशाच पद्धतीचा जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर नदीकाठच्या गावांना या ठिकाणी नदी पात्र सोडून वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नदीकाठी न जाण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या घरामध्ये न थांबण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आपत्कालीन दरवाजे जायकवाडीचे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठी मोठा पूर पाहायला मिळतो गोदावरीच्या। अगदी धन्यवाद कृष्णा या संपूर्ण माहितीबद्दल। आणि यासोबत